नदीत आंघोळ करायला. चला मग, चला मग आंघोळ करायला. कुठे आंघोळ करायला? चला चला. कपडे घेतले का सर्व? चप्पल चप्पल कुठे तुझी? घाल मग जा. चला लवकर, उशीर होतोय, अंधार पडून जाईल. चला चानू, चला लवकर. अचानकच ट्रॅक्टर पण घेऊन जाऊ आता आंघोळीला नदीवर. चला इकडे जायचं शेतातून. चला शेतातून जायचं. चला चानू इकडे. कुठे चालायचं? नदीवर चालायचं आंघोळ करायला. आंघोळ करशील का मग? करशील? चला मग आता नदीवर भेटू. चला शेतातून आता. खाली उतरायचं. चला खाली. चल चानू पटापट. गाडी वाऱ्यामुळे असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. आणि बघा किती नुकसान झालेलं आहे. बाग सर्व पडून गेलेला आहे. इथे कुठे तुला घ्यायला येऊ? धीरे धीरे चला रे, पडसाल बागामध्ये पाणी आहे. चला चानू चल लवकर. हे बघा असं शेतातून जावं लागते नदीवरती. आणि खूप गंदोड चाललेला आहे आमचावाला आंघोळ करण्यासाठी. आणि बघा किती चिखल झालेला आहे इकडे. चला पटापटा. तुझी मम्मी कुठे गेली? इकडून या, इकडून या माझ्या मागे. ते काय घेतलं रे ओम तू? काय घेतलं? पोहायला घेतलं ते? पोहायला बघ जा. इथे वाघ आहे बरं शेतामध्ये मोठा. हा नदीमध्ये मगर पण असतो. मी बघ आता बागामध्ये किती अंधार आहे इथे. आणि बघा येस बघा घट पडलेले आहे तिथे. आणि आता आम्ही पोचतच आलो आहे नदीवरती. हे बघा तापी आणि पूर्णा यांचं संगम आहे इथे. इकडच्या बाजूने तापी नदी आणि तिकड पलीकडे पूर्णा नदी आहे. पावसाळ्यामध्ये इथे इथपर्यंत नदीचं पाणी आलेलं असतं. चला उतरा चानू. चला नदीवरती आता पोहायला. आणि कसं हिरवगार एकदम भारी वाटतं. आता थंडगार हवा सुटलेली आहे. आणि हे बघा चानू कसा चाललेला आहे पटापट आंघोळ करण्यासाठी. किती उत्साही आहे. आणि शांत पाणी आहे. आणि ते समोर जे दिसत आहे ते वीज तयार होते. दीपनगर पॉवर स्टेशन. चानू तर फसून गेला चिखलमध्ये नदीकाठी. किती बघा कसे फसत आहे रे. घेऊ ये
ये पुढे ये. चल चल. काय झालं काय झालं तुला? तुझे कपडे काढू.